नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? माझं नाव साहिल देशमुख आणि आजपासून मी शॉर्ट्ससुद्धा बनवणार आहे. डेली रुटीनमध्ये काय होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आज मी चाललो आहे तळेगावला. आम्ही जाणार होतो दानफटा मार्गे, CNG भरून खोपोली मार्गे तळेगाव. पण असं ठरलं की खालपूर मार्गे जाऊन CNG भरावी आधी. आणि मग काय, आम्ही थांबलो CNG भरायला. CNG भरली आणि निघालो पुढच्या फेरीला. आणि ह्याच मार्गे आम्ही चाललो खोपोलीतून लोणावळा आणि मग खंडाळा करत घाट चढत आम्ही पोचणार आहोत तळेगाव. आणि त्याच मार्गावर जाताना खोपोली कधी आली हे कळलंच नाही आणि खोपोलीतल्या सगळ्या आठवणी लक्षात येऊ लागल्या. आणि खोपोलीत पोहोचताच आपल्याला दिसली सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. आणि असं वाटलं, अरे खोपोलीतच थांबावं. पण खोपोलीत थांबायला आपल्याकडे खूप फारसा वेळ नव्हता, कारण की आपल्याला पोचायचं होतं तळेगावला. आणि मग काय, पाहता पाहता खोपोली फाटा आणि खोपोली गावही सुद्धा मागे गेलं. कळलंच नाही कधी घाटात पोचलो आणि लांबूनच शिंगरोबाचं मंदिर दिसलं. शिंगरोबाचं मंदिर जवळ आलं, लांबूनच पाया पडले आणि निघालो पुढच्या फेरीला. खोपोली, लोणावळा, खंडाळा सोडतच आम्ही नुकतंच पोहोचलो तळेगावात. पण आपलं डेस्टिनेशन अजून खूप लांब होतं, त्यामुळे 10-15 मिनटं गेले आणि फायनली आपलं डेस्टिनेशन सुद्धा भेटलं. आणि फायनली पार्सल पोहोचवलं आणि निघालो घरच्या वाटेला. आणि फायनली घरी न जाता पोहोचलो मेडिकलमध्ये 11 वाजेपर्यंत काम केलं, बस संपलं आणि गेलो 11 वाजता घरी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.